बी द चेंज या उपक्रमाच्या पहिल्या पुष्पात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या सगळ्या युवांनी हे तुडुंब भरलेलं सभागृह पाहून मला खूप आनंद होतोय. खरं म्हणजे रविवारची सकाळ, मस्तपैकी छानपैकी आज रात्रभर पाऊस पडलेला, मस्त वातावरण, निवांत पांघरुणात झोपायचं, साखर झोपायची तुमची वेळ. पण खरंच पॉझिटिव्ह चेंज आणण्याकरता तुम्ही किती सिरियस आहात ते तुमची उपस्थिती ही सगळी प्रकर्षाने जाणीव करून देते आहे. आणि मुलांनो, तुमचं खूप खूप कौतुक. हे सभागृह इतकं तुडुंब भरलेलं आहे की मला आमच्या मॅनेजमेंटला रिक्वेस्ट करावी लागणार आहे की आपल्या हॉलचं काम मोठं करण्याचं आपल्याला लवकरच केलं पाहिजे, असं हे तुमची गरजच दाखवते आहे. हा जो काही मी पहिला जो पुष्प म्हटलाय, तर ही सिरीज आपल्याला करायची आहे. तुमच्याशी देवाणघेवाण करून नेमकं तुम्हाला काय हवं आहे, तुमचे पण विचार आम्ही घेणार आहोत की या प्लॅटफॉर्मवरती तुमची काय गरज आहे, अशा एक्सचेंज ऑफ थॉट्स अँड आयडियाजमधून ही आपली बी द चेंज ही सिरीज आहे. आणि त्याचा हा आपला आजचा पहिला एपिसोड आहे. युवा वर्गाबरोबरच विदर्भाबद्दल आस्था असलेले, त्याच्या प्रश्नाबद्दलची आस्था असलेले अनेक वरिष्ठ लोक, मान्यवर या सभागृहात उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. ज्या संस्थेच्या मार्फत हा कार्यक्रम होतो आहे ते विदर्भ संशोधन मंडळ. विदर्भ संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर मदन कुलकर्णी, सचिव डॉक्टर वाटाणे इथे उपस्थित आहेत. मंडळाचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित आहेत. या सगळ्याच माझ्या सहकार्यांचंही मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आजचे पॅनलिस्ट आलेले आहेत आणि मी पॅनलिस्टना मंचावरती आमंत्रित करतो आणि त्यांचं स्वागत करण्याकरता खुशाल मंडळाचे CEO श्री संपत हे पेशवे सरांचं पुष्परोग देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी कल्याणीला मंडळाचे कोषाध्यक्ष श्री सुनील झारखंडे हे खुशाल ढाक यांचं पुष्परोग देऊन स्वागत करते. मी कल्याणी बिजळीला सूचना करतोय की जुई पांढरी पांढरे सहस्त्रबुद्धे हिचं पुष्परोग देऊन स्वागत करेल. मुलांना मला सांगायला पाहिजे ही जुई पण तुमच्यातलीच. ती रिसर्चर आहे, ती इंग्लिशमध्ये MA झालं, इंग्लिशमध्ये रिसर्च करते आहे. जुई कल्याणी म्हणतोय, सॉरी कल्याणी तुमच्यातलीच. ती रिसर्च करते आहे इंग्लिशमध्ये. आणि या कार्यक्रमाचं जेव्हा आम्ही जाहिरातीला सुरुवात केली त्याची पहिली रिस्पॉन्डंट आहे. आपल्याचं जे इंस्टाग्रामचं हँडल ते तिने क्रिएट केलं आहे. हा, मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे. तुम्हाला एवढं लक्षातच आलं असेल की यावेळेला मंचाची अरेंजमेंट जरा वेगळी आहे नेहमीच्या पेक्षा. इथे बसलेल्या वरती खुर्च्या नाही आहे, सगळे औपचारिकताच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही स्नॅक्स तुम्हाला दिलेले आहेत त्याचा आस्वाद घेत तुम्ही या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. अगदी रिलॅक्स होऊन हा कार्यक्रम तुमचा होतोय.
मित्रांनो, या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका तुम्हाला मी सांगावी, तुम्हाला या पॅनलिस्टशी कनेक्ट करावं याकरता मी उभा आहे. मित्रांनो, तुमच्याशी काय बोलावं, कसं बोलावं हा जेव्हा विचार करत होतो तर मला वाटलं की सांगावं की मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मनुष्याच्या सिव्हिलायझेशन करता किंवा सिव्हिलायझेशनच्या विकासाकरता जे महत्त्वाचे जे घटक असतात त्या घटकांपैकी मी एक 35 वर्षांची प्रॅक्टिस विदर्भाबद्दल मलाही पण खूप असतं, बोलावं की विदर्भावर मी सुद्धा. हा सगळा विचार जेव्हा मी करत होतो ना तर मला एक कोटेशन दिसलं. ते कोटेशन आहे, आय हेट कोटेशन्स टेल मी व्हॉट यू नो. आणि या कोटेशननी हे चपरात बसावी ना तशी मला बसली आणि मला बजावलं. जास्त पांडित्य दाखवू नकोस, पांडित्याचा आवाज आणू नकोस, जे तुला माहिती आहे तेच बोल. मित्रांनो, विदर्भ संशोधन मंडळाला यावर्षी 90 वर्ष पूर्ण झाली. 1934 साली मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या मंडळाची स्थापना झाली. स्थापना झाली आणि त्या काळचे सगळे संशोधक, अनेक मान्यवर या संस्थेच्या स्थापनेमध्ये होते. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. संस्थेच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये अनेक मान्यवरांचं खूप अमूल्य योगदान आहे. या सगळ्यांचीच नावं इथे घेणं शक्य नाही आहे, पण एका नावाचा मी अनुल्लेख करून चालणार नाही. या संस्थेच्या आद्य संस्थापकांपैकी एक महामहोपाध्याय डॉक्टर विवा मिराशी. डॉक्टर विवा मिराशींच्या अथक प्रयत्नातून मंडळाला 1964 साली जागा मिळाली आणि 1964 आणि 65च्या दरम्यान ही वास्तू पूर्ण झाली. आणि या वास्तूचं उद्घाटन तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी केलेलं आहे. या संस्थेत राष्ट्रपती येऊन गेले भारताचे. 65 साली या संस्थेचं उद्घाटन राष्ट्रपतींनी केलेलं आहे. या 90 वर्षाच्या कारकिर्दीत मंडळानं संशोधनामध्ये भरघोस कार्य केलेलं आहे. अनेक संशोधन ग्रंथ, त्याचं लिखाण, त्याचं संपादन, त्याचं प्रकाशन मंडळानं केलेलं आहे. आणि हे सगळं जे संपादन जे आहे हे वरच्या मजल्यावरती लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. या लायब्ररीतील जे अनेक ग्रंथ जे आहेत ते भारतभरात रिसर्चर्स आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि हे सगळे ग्रंथ रेफरन्सेस करता वापरतात. याला लागूनच तुम्ही बघितलं असेल एक प्रशस्त एअर कूल्ड रीडिंग हॉल सुद्धा आहे. हा सुद्धा तुम्हाला अभ्यासाकरता किंवा काही काम करण्याकरता तुम्ही हा वापरू शकाल. या सगळ्या लायब्ररीचं लवकरच डिजिटायझेशन करण्याचा आमचा मानस आहे. आज इथे जो मॅक्सिमम तरुण वर्ग उपस्थित आहे त्यांच्यात तर कमी बोलणार आहे. जो उपस्थित आहे त्याचं वय साधारणपणे जन्मच 1990च्या नंतरचा आहे. आणि 1990च्या दरम्यान ना भारतामध्ये ग्लोबलायझेशन आलं, जग जवळ आलं, प्रगतीचे आपल्याला परिणाम पण दिसू लागले. महाराष्ट्राने पण चांगली प्रगती केली. हे सगळं चाललेलं होतं, पण विदर्भ मात्र कॉम्पीट नाही करू शकला. काही वर्ष आपण तग धरली, पण या गेल्या 1-1.5 दशकामध्ये विदर्भातून ब्रेन ड्रेन व्हायला सुरुवात झाली.
आपल्या लक्षात येईल की प्रत्येक घरातला कोणी ना कोणीतरी पुण्याला किंवा बंगलोरला शिकायला किंवा नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झालेलं आहे. ते असं का होतं? त्याला संधीच नाही आहे तिथे. आणि असाच जर याचा जर ओघ सुरू राहिला ना तर नागपूर रिटायर्ड लोकांचं शहर व्हायला वेळ लागणार नाही. परवाच एका पेपरने डिकेड ऑफ डिस्पॅरिटीचा एक ग्राफ छापलेला आहे. हा जो ग्राफ छापला ना तुमच्या लक्षात येईल, हा जो ग्राफ आहे हा 2014 ते 24 आहे. म्हणजे इकडे दिसतंय ते नागपूर आहे, त्याच्या शेजारी मुंबई आहे, त्याच्या शेजारी पुणे आहे. अमरावतीची परिस्थिती काही फारशी वेगळी नाही आहे, नागपूर सारखीच आहे. पण पुणे मुंबई कुठच्या कुठे निघून गेले, 34-35% वरती गेले, आपण 10% वरती आहोत. असं म्हणतात की कुठल्याही विभागाच्या प्रॉस्पेरिटी करता पॉलिटिकल विल लागतं. आमची मागची पिढी विदर्भाला स्वायत्तता मिळाली तर विदर्भ पुढे जाईल, विदर्भावरती अन्याय झाला म्हणून झटली, संपली. अहो पण गेल्या 10 वर्षापासून विदर्भाला 2 चांगले खंदे नेते मिळाले जे जीवापाड प्रयत्न करतात आहेत की आपल्याकरता काहीतरी चांगलं व्हावं. पण या 10 वर्षातच हा रिझल्ट आहे ना. म्हणजे पाहिजे तेवढी ग्रोथ का नाही होत आहे? त्याला काय कारण असेल आहे? जे काही बाहेरचे जे उद्योजक आहेत त्यांना आम्ही आकृष्ट का नाही करू शकत आहोत? त्या उद्योजकांची काय मानसिकता आहे विदर्भाबद्दल, किंवा आपली काय मानसिकता आहे आपल्याबद्दल की आपल्याकडे ते यावेत म्हणून, त्याचा आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे. मध्यंतरी मी बेंगलोरला गेलो होतो. तिथे नागपूरचाच माझ्या शाळेतला मित्र तिथे मला भेटला. त्याला म्हणाले काय करतोय? तो म्हणाला की मी वयाच्या 55व्या वर्षी अमेरिकन कंपनीचा मी इथे कंट्री मॅनेजर होतो. ती नोकरी सोडली. इतके वर्ष मी अमेरिकेला खूप पैसे कमावून दिले, पण आता मला भारताकरता काहीतरी करायचं आहे. म्हटलं मग? तर म्हणजे एक सोशल वर्क म्हणून एक कन्सल्टन्सी फर्म सुरू केलेली आहे. त्याचं सेमीकंडक्टर खूप मोठं काम आहे. PMO ऑफिसमध्ये पण तो सल्लागार आहे. तो म्हणाला की जगभर माझी इतके कामं होती, मला खूप सारे माझे कॉन्टॅक्ट तयार झालेले आहेत आणि खूप सारे स्टार्टअप सुरू होतात, पण 100 पैकी 90 स्टार्टअप बंद होतात कारण त्यांना वेळेवरती प्रॉपर गायडन्स मिळत नाही, प्रॉपर त्यांना फायनान्स मिळत नाही. तर यांना मी हेल्प करतो. माझ्या कॉन्टॅक्टच्या थ्रू कोणाला गायडन्स पाहिजे, कोणाला नॉलेज पाहिजे तर नॉलेजवाल्याशी कनेक्ट करतो, कोणाला फायनान्स पाहिजे त्याला सांगतो की याला तू फायनान्स बघ, याचा चांगलं प्रोजेक्ट आहे. अशा प्रकारे तो ॲज अ कॅटलिस्ट म्हणून तो काम करतोय. मित्रांनो, माझ्या नागपूरच्याच मित्राला बेंगलोरमध्ये काम का करावं लागतं? ही अपॉर्च्युनिटी त्याला नागपुरात का नाही मिळू शकत? त्याच भागात फिरता फिरता इंदिरानगरमध्ये माझ्या मुलांनी एक कॅफे दाखवला. मग हा कॅफे खूप प्रसिद्ध आहे म्हणाला. म्हटलं अरे वा, काय वेगळी वगैरे कॉफी आहे का? काय कॉफी छान आहे का तुझी? नाही म्हणे, तुम्ही वेगळंच समजताय. म्हटलं म्हणजे? नाही म्हणे, जगभरातले टेक्नो सॅव्ही लोक या कॅफेमध्ये येतात, टीचिंग चालतं तिथे, आणि या कॅफेतून या सगळ्या डिस्कशनमधून मोठे मोठे स्टार्टअप्स उभे झालेले आहेत. ही सगळी आता तिकडलं कल्चर वेगळं, या शहराचं मला म्हणजे अचंबत झालं की काय वेगळं शहराचं कल्चर आहे. खरंच ही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि ही धोक्याची घंटा ओळखूनच विदर्भ संशोधन मंडळाने ही धोक्याची घंटा ओळखूनच विदर्भ संशोधन मंडळाने तरुणांसाठी या प्लॅटफॉर्मची सुरुवात करायचं ठरवलं. आणि या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला काय मिळणार? तर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींशी संवाद साधण्याची संधी. तुम्हाला रिसर्च करायला आवश्यक असलेले रिसर्च मेथॉडॉलॉजीचं ट्रेनिंग, जॉब मिळण्याकरता लागणारे सॉफ्ट स्किल, ॲप्टिट्यूड, स्टार्टअप चालू करायचं असेल तर डिस्कशनचे प्लॅटफॉर्म, काय काय सांगता येईल. न्यू एज्युकेशन पॉलिसी येते, त्याच्यामुळे तुम्हाला इंडियन नॉलेज सिस्टम, इतक्या आयडियाज आपल्याला इथे करता येऊ शकतात. मुलांना मनुष्याच्या पर्सनॅलिटी
जे घटक असतात डेव्हलपमेंटच्या करता, तर मानसशास्त्राच्या दृष्टीने 4 घटक महत्त्वाचे असतात. एक असतं ते नेचर, दुसरं असतं नर्चर आणि तिसरं कल्चर. 3 घटक असतात: नेचर, नर्चर आणि कल्चर. नेचर म्हणजे आपण जन्मतः जे घेऊन येतो, आपले जे संचित असतं ते आपलं नेचर. नर्चर म्हणजे आपल्यावरती घरून जे संस्कार होतात ते संस्कार. आणि कल्चर म्हणजे ज्या वातावरणात आपण राहतो ते कल्चर. ते वातावरण म्हणजे तुमची शाळा आहे, कॉलेज आहे आणि हा जो समाज आहे, या समाजाकडून जे आपण घेतो ते कल्चर. तर आपल्या या कल्चरचा स्तर, या समाजाचा स्तर आपल्याला बदलायचा आहे आणि त्याकरता हा प्लॅटफॉर्म. तुम्ही इथे या, जॉईन व्हा, तुमच्या आयडिया तिथे शेअर करा, तुम्हाला काय हवं आहे ते मोकळेपणाने येऊन सांगा. हा प्लॅटफॉर्म तुमच्याकरता ओपन आहे. या दरम्यान काही विद्यार्थ्यांचे मला फोन आले. म्हणाले आम्ही सायकोलॉजीचे आहोत, कोणी म्हणाले आम्ही सोशलॉजीचे आहोत, कोणी म्हणाले आम्ही सायन्सचे आहोत. तर तुमच्या या वर्कशॉपचा आम्हाला काय उपयोग, त्याचा काही आम्हाला फायदा होणार आहे का? मित्रांनो, तुम्ही जे शिक्षण घेतलंयत ना, त्या पर्स्पेक्टिव्ह मधून तुम्ही आजच्या पॅनलिस्टला पहा, त्यांना ऐका आणि ऐकल्यानंतर तुमचा काही पर्स्पेक्टिव्ह मध्ये काही बदल येतोय का ते तपासा. ही संधी तुम्ही सोडू नका. तुम्ही तरुण आहात. तरुण म्हणजे समाजाला तारतो तो तरुण. मित्रांनो, विदर्भाला तुम्हाला तारून न्यायचं आहे आणि मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही एक संकल्प करा की जशा या विदर्भात मी जन्माला आलो तशा विदर्भात मी मरणार नाही. विदर्भातच मी डेव्हलपमेंट करूनच मी मरेन. असा नियतीशी तुमचा करार असू द्या आणि स्वतःला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे की उद्याचा विदर्भाविषयी तुमचे काय स्वप्न आहे, युवांचा विदर्भ कसा असेल आणि तुमचा विदर्भ कसा असेल. ती सगळी प्रश्न इथे दिलेली आहे, ती तुम्ही स्वतःला विचारा. जग बदलणार कोण असं विचारल्यानंतर आपण शेजारी पाहतो, हो की नाही? बदल करायचा तो शेजारी. एका राज्यात खूप दुष्काळ पडतो. 3-4 वर्ष नीट पाऊस येत नाही. शेतकरी सुद्धा आत्महत्या करायला लागतात. राजाही चिंतेमध्ये आहे, काय करावं समजेना. एक दिवशी स्वप्नामध्ये राजाच्या देवी येते आणि राजाला सांगते की तुझ्या राजधानीच्या शहरात जे महादेवाचं मंदिर आहे ना, त्याचा गाभारा तू दुधाने भरून टाक. त्या मंदिराचा गाभारा तू दुधाने भरून टाक. राजा सकाळी दवंडी पेटवतो, सगळ्यांना सांगतो की आज रात्री आपल्या प्रत्येक नागरिकाने त्या गाभाऱ्यामध्ये 1-1 लोटा दूध नेऊन टाका. हा गाभारा पूर्ण भरायला पाहिजे. होतं. दुसरा दिवस उजाडतो. सकाळी लोक मोठ्या उत्सुकतेने जातात गाभारा भरलेला पाहिला. गाभारा भरलेला असतो पण दुधाने नाही, तर तो पाण्याने भरलेला असतो. रामरावांना वाटतं की सगळेजण दूध टाकणारच आहे, 1 लोटा पाणी टाकलं तर काय बिघडणार आहे. शामरावही तोच विचार करतात, सगळेच तसाच विचार करतात. त्या राज्याचं नाव होतं विदर्भ. मग परिवर्तन कोण करणार? मित्रांनो, आपल्या याचं जे नाव जे आहे, कार्यक्रमाचं टायटल आहे बी द चेंज. हे वाक्य पूर्ण आहे का? त्यात काही अपूर्णता नाही वाटत का? आहे, मला वाटतं. पण हे पूर्ण जे करायचं आहे ना, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ते तुमच्या कृतीतून, तुमच्या कर्तृत्वातून. आणि हे वाक्य पूर्ण काय असेल? हे वाक्य पूर्ण असं असेल, बी द चेंज युअर सेल्फ. Be the change yourself that you want to see in the world. हे जे वाक्य आहे ना, हे महात्मा गांधींचं वाक्य आहे. आणि अशाच जग बदलण्याची आकांक्षा ठेवणाऱ्यांना हे वाक्य आजही प्रेरणा देत आहे. अशाच प्रेरणेतून स्वतः बदल घडवून समाजातील काही समस्यात काही बदल होऊ शकतो का,
त्याच्या समाधानात शोधात असणाऱ्या आजच्या पॅनलिस्टला आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम आपण ऐकणार आहोत खुशाल ढाक यांचा. खुशालला वर बोलवण्यात परिचय करून देतो. शाळेत उभं राहता तेवढ्या वेळ. हा, मित्रांनो, खुशालची माझी भेट 5-6 वर्षांपूर्वीची. एका सोशल प्रोजेक्टला भेट द्यायला एका बसने आम्ही चाललेलो होतो. प्रोजेक्टला दिवसभर भेट दिली आम्ही. आणि खुशालला मी ओळखावं असं दिवसभर काही घडलं नव्हतं. आणि संध्याकाळी मात्र सगळं प्रोजेक्ट आटपून आम्ही परत निघालो. परत निघाल्यानंतर सगळेच अगदी लाईट मोडमध्ये होते. छानपैकी गाणी वगैरे सुरू होते. मजा करत येत होते. आणि काही वेळानंतर मला मागच्या सीटवरून अगदी खणखणीत आवाजात एक प्रार्थना ऐकू आली. आणि ती प्रार्थना होती, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. तो इतक्या पोटतिडकीने म्हणत होता की अंगावर सगळे शहारे येत होते. त्याच्या या हृदय पिळून टाकणाऱ्या आवाजाने मी केव्हा त्याच्या सीटपर्यंत जाऊन पोहोचलो मला कळलंच नाही. मी विचारलं, कोण रे तू? मला खुशाल ढाक. काय करतोस? मी सांगण्यासारखंच नाही. म्हटलं, रे वा, हा काही वेगळंच दिसतोय. माझी उत्सुकता यायला गेली. हा काही बोलायला तयार नव्हता. मी त्याच्या शेवटी शेजारी त्याचे मित्र होते, त्यांच्याकडून चौकशी केली की नेमकं काय करतो. तेव्हा टोळी नावाच्या वस्तीमध्ये हा मुलगा काम करतो. टोळी वस्ती काहीच माहिती नव्हतं. घरी परत आलो, पण ते आर्तस्वर मनाला ठाव काही सोडत नव्हते. सकाळी उठलो, फोन केला, खुशालचा नंबर मिळवला. म्हटलं, खुशाल, तुझी वस्ती पाहायला यायचं आहे. मला खूप आनंद झाला. पुढे या सर. मी, माझी पत्नी आणि आमची काही मित्र आम्ही त्या वस्तीत गेलो. तो स्लम एरिया, अरुंद रस्ते, त्या रस्त्यांमध्ये खाटा टाकून, खुर्च्या टाकून कोणी खाली बसलेले असे रस्ते. आणि त्याच्यामध्ये खुशालची मोटरसायकल समोर जाते, आम्हाला वाट करून देते, त्याची मागे आमची गाडी. म्हणजे खुशालचा काय धबधबाही काय क्रिमिनल एरियामध्ये आम्ही अक्षरशः जातो. त्याच्यापुढे असलेला आदर आणि हा सगळं बघून खूपच आश्चर्य वाटत होतं. खुशालमुळे आम्हाला कळलं की नागपूरच्या इतक्या मध्यभागी अशाही प्रकारचे लोक राहतात. कुपोषण बघण्याकरता मेघाडा जाण्याची गरज नाही, की गडचिरोली जाण्याची गरज नाही. नागपूरच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये कुपोषित लोक राहतात. हे खुशालने आम्हाला दाखवून दिलं. मित्रांनो, खुशालने घेतलेलं शिक्षण या मध्यंतरीच्या काळात त्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
पण या पुरस्काराच्या पलीकडला खुशाल तुम्हाला मला भेटवायचा आहे आणि या खुशालला मी तुम्हाला आमंत्रित करतो. खुशाल तुमच्या सोबत त्याचं स्वागत करतो. नमस्कार सर्वांना. मोठमोठे उपस्थित मान्यवर आहेत आणि पराग सरांनी खूप असा जबरदस्त भारदस्त माझा परिचय करून दिला. पराग सरांसारखं माझं काय बोलता येत नाही, कारण ते खूप कार्यअभ्यासक आणि खूप संशोधक आहेत. पण मला त्यांनी जो परिचय करून दिला तो मी मान्य करतोय. मी खुशाल आशुतोष गावंडे आणि भाऊ गावंडे यांनी माझं पालकत्व स्वीकारलं आहे. कुंडुलवार सरांनी ज्या स्लमचा उल्लेख केलेला आहे त्या स्लमचं वाचनालयाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. डी.पी. जैन आणि चैतन्य देशपांडे सर यांनी आमच्या 1 रुपयाच्या कॉन्व्हेंटची जबाबदारी स्वीकारलेली आहे. जवळपास सांगायचं झालं क्षितिज गुप्ता सर, पुन्हा आपले पंकज कोठारी सर, अशा अनेक लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. सरांनी जो उल्लेख केलेला होता आता काही वेळापूर्वी, एक हलबीटोला नावाचा, माझ्या आयुष्याची जर कलाटणी जर घालणारा जो प्रसंग असेल तो हलबीटोला. कारण त्या हलबीटोल्याच्या प्रसंगानंतरच मला थोडं लोक ओळखायला लागले. तोपर्यंत मला वाटत नव्हतं की आपण जे काम करतं काय एवढं मोठं काही काम करतं म्हणजे मोठं आहे काम, ते मला म्हणजे फिलिंग होत नव्हती की मी साधं जे लोक काम करतात तसं मी साधंही काम करतोय. पण त्या पिंजानी कॉलेजच्या कुंडुलवार सरांचं मी खूप आभार मानतोय की त्यांनी मला जी प्रेरणा दिली आणि त्यांच्या सहवासात मला एवढा काळ घालावा लागला. आणि त्याच्यानंतर ती हलबीटोला जो माझ्या आयुष्याला कलाटणी देणार आहे, त्याच्यामध्ये हळदे कुटुंब, पांडे कुटुंब, निझारे, देशपांडे अशी नवनवीन व्यक्ती मला मिळाले, ज्याच्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि मला तर वाटतं आता हे माझं कुटुंबच आहे. जे आमचं आता प्राध्यापक कॉलनी आहे ते मला असं वाटतं की ते आमचं कुटुंबच आहे, की आता त्या कुटुंबाला मलाही सोडता येत नाही आणि ते मला काही सोडणार नाही, एवढं मी ग्राह्य धरतोय. राहिला माझा कामाचा प्रश्न. हे संपूर्ण जेव्हा आपण एक काम करतोय किंवा ऍक्टिव्हिटी करतोय, एकटा व्यक्ती हा सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्याच्या पाठीमागे कुठेतरी एकतरी दैवी शक्ती, व्यक्तीची शक्ती आणि त्याची प्रबळ आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, तेव्हा ते काहीतरी तो साध्य करू शकतो. राहिला तो सेवा सहवासाचा प्रश्न. जवळपास 18 ते 19 वर्ष अगोदर मी हा उपक्रम सुरू केला. एक अशी स्लम वस्ती आहे रहाटे नगर टोली, ती आहे मानगारुडी समुदायाची वस्ती. त्या समुदायामध्ये सर्वप्रथम जेव्हा आम्ही काहीच नव्हतं तेव्हा कुंडुलवार सरांची भेट झाली आणि मी खूप धन्यवाद देतो की भिंजानी नगर महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे, जिथे माझं MA झालं. मला खूप गर्व वाटते की त्या महाविद्यालयानं मला घडवण्यामध्ये खूप मेहनत घेतली आहे. सर उपस्थित आहे, सरांचंही मी खूप हार्दिक स्वागत करतोय. 18 वर्ष अगोदर मी रहाटे नगर टोली, तो एक समुदाय आहे मानगारुडी. कचरा वेचणे, भीक मागणे, चोरी करणे, दारू काढणे, गांजा विकणे, अफीम विकणे, जेवढे तुम्ही चित्रपटामध्ये पाहता ते सर्व काही त्या एरियामध्ये होतं. क्रिमिनल ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जर असं वाटलं की एखाद्या मित्राने आम्हाला धमकी दिली तर 2-4 दोस्त जर पाहिजे असेल तर आमच्या टोलीमध्ये यायचं, 4-5 दोस्तांना घेऊन जायचं आणि मग त्याला ठोकठाक करून यायचं. असं काही तो आमची वस्ती. मग या वस्तीमध्ये जेव्हा मला असं वाटलं की आपल्या घराशेजारी अशी एक वस्ती, मग मी तर प्लेटा धुण्याचं काम करायचो स्टेडियम मध्ये.
मग गरिबीची चटके आणि शिक्षण घेण्यासाठी जी लागणारी ताकद ती मी कमवलेली होती. मी जर मेहनत करून शिकतोय तर मग हे का यांना शिक्षणाचा अधिकार का मिळू नये, म्हणून मी सहज असाच त्या वस्तीमध्ये एंट्री केली. एंट्री करताना जेव्हा तो परिसर पाहिला तर खूप भीती वाटायची की आता कसं काय होईल, का होईल या वस्तीमध्ये. म्हणून मी सहज परिवर्तन तर करायचं आहे म्हणून वस्तीमध्ये एंट्री केली. आणि एंट्री करताना 2-4 लोक जे भाऊगिरी असतात, एकदम डॅशिंग अशी गुंड्या काढलेल्या शर्टाचे बटन आणि एकदम तोंडामध्ये एवढा मोठा तो खर्रा आणि बोलताना हास्य. मग त्याच्यानंतर आपण काही उत्तर द्यायचं नाही, कारण आपल्याला माहित होतं की आपली एवढी काही ताकद काही आहे नाही की त्यांच्याशी लढणार आहे. 2-4 शिव्या खाल्ल्या आणि वस्ती पाहिली संपूर्ण. म्हणजे जे पाहताय ते पाहून घ्यायचं. नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मग चर्चा केली आपली स्वतःची, भाऊ इथं काही बरं नाही आपलं, कारण ती वस्तीमध्ये एंट्री करतानाच एवढे आपले स्वागताचे फुलं जे आपल्यावर फेकल्या गेले त्याच्यामुळे ते सहन होणार नाही म्हणून धाडस केलं. पण असं कुठेतरी मन असं भांबावत होतं की ते लहान लहान मुलं पाहिल्यानंतर जमिनीवर पडलेले बिस्किट जे नालीमध्ये तेच पाण्याने धुवून खाणारे असे काही प्रसंग मी पाहिले. तेच पोळ्या नालीमध्ये पडलेल्या त्या स्वच्छ करून खाणारे. आणि शिक्षणाचा त्यांना ध्यासच नव्हता, कारण शिक्षण नावाचा तिथे प्रकारच नव्हता. कोणी शिक्षण जात होतं ना, तिथे आरोग्य आहे ना काही आहे. मग अजून खोलात जाण्याचा प्रयत्न केला की एक्झॅक्ट काय आपल्याला शोधता येईल. मग अजून दुसऱ्या दिवशी थोडं धाडस केलं की कुणी काही बोललं नाही, फक्त शिव्यावरच आपलं समाधान झालं म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा एंट्री केली. एंट्री केल्यानंतर ही अशी की स्लम वस्ती मला दिसली, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की अशी एक काही खूप चांगल्या अवस्थेतले व्हिडिओ काढले आहेत. जेव्हा याच्यापेक्षा जेव्हा मी स्टार्ट केलं होतं ते एकदम भयंकर होतं. तुम्हाला लहान मुलं दिसेल, तुम्हाला वाटलं असेल की खरंच बिस्किट जमिनीवर पडलेलं उचलताना खातात का ते. हे एक्झॅक्ट त्याच्यातले काही 2-4 प्रकार मला असे दिसले, एकदम भयावह. आणि त्याच्यामध्ये ज्या मुली पाहिला ना, हेच एक परिस्थिती होती की नालीमध्ये बिस्किट शोधत होते ते कुठं काळीने. ते अक्षरशः वास्तविक आहे, काही असं काही बनावटीचं काही काम नाही आहे. हा स्लम असा भयंकर स्लम जेव्हा मी पाहिला तेव्हा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी मी गेलो. गेल्यानंतर काल आला, परवा आला आणि आज पुन्हा आला, हा कोण आहे म्हणून जबरदस्तीने, कारण नवा चेहरा दिसल्यानंतर कुणी विचारलं. मग 1-2 लोकांनी मला धमकी दिली की आता इथं आलाच नाही का, दुबार इथं आला, मी बिलकुल पाय ठेवायचा नाही, कोण कुठचा ना काय कुठचा. मग मी पुन्हा गेलो, कारण तिसरा दिवस होता. पण ते माझ्या डोक्यामध्ये एवढं हॅमरिंग होत होतं की हे आजही अशी परिस्थिती का आहे. एवढं मोठं आपलं भारताचं गुणगान करतोय आपण, भारत इथे समोर चाललाय, महाराष्ट्र इथे समोर चाललाय, सगळं काही समोर चाललंय, आणि आज अशा अवस्थेत कसं काय आहे. म्हणून त्याचा मी अभ्यास करायला सुरुवात केली. सकाळला न जाता मी रात्रीला जाणं सुरू केलं. पण रात्रीला त्याच्यापेक्षा भयंकर अवस्था होती, कारण आजूबाजूचे सर्व जेवढे त्याला काय म्हणता येईल, एक विशिष्ट शब्द दारू पिणारे, त्याला आपण देवळा आमच्या शब्दामध्ये म्हणतो, देवळे लोक जेवढे असायचे ना सगळे सायंकाळी तिथे असायचे. आणि त्या सायंकाळी मला असं कुठलं त्यांनी की जबरदस्त, म्हणजे मला वाचवणारे कोणी नव्हतं आणि दारू पिणाऱ्याची डोक्यामध्ये काही नशा नसते, चांगलं जबरदस्त आहे. ज्या काळावर पडेल त्या काळावर चांगलं सुटलं आणि त्याच्यानंतर मी आपला कसा बसा घरी निघून गेलो. धाडस होत नव्हतं आणि भावाला सांगायला का मला मी असं काम करायला गेलो ना, मला सुद्धा चांगलं झालं. पण मी कसा बसा आपलं सहन केलं. 2-3 दिवस मी म्हटलं आता काही जायचं नाही आपण, आता चांगलं आपल्याला चोख मिळाला आहे. पण ते डोक्यामध्ये ते हॅमरिंग होत होतं. तिथले प्रश्न काय प्रश्न मला जाणवले. एक आरोग्याचा प्रश्न, त्या आरोग्याच्या प्रश्नामध्ये त्यांची शारीरिक एवढ्या व्याध्या होत्या. लहान लहान मुलांना इचिंग नावाचा खूप भयंकर प्रकार. एज्युकेशन अंगणवाडी नाहीच तिथे, आणि जे मुले शाळेमध्ये जातात ते सरकारी शाळेत जातात. प्रत्येक शिक्षक आपल्या नोकऱ्या वाचवण्यासाठी त्या मुलांची नोंदणी करतात. त्याच्यानंतर लहान लहान मुलं
गुटखा म्हणजे ते नॉमिनल आहे. कारण तिथल्या ज्या महिला आहेत त्या स्वतःच खर्रे आणायला आपल्या पोरांना पाठवतात की जाय बाबा एक बाबूचा खर्रा घेऊन ये आणि 2-4 सुपाऱ्या तो पोरगा पण आपण खातो आणि उर्वरित आई बाबाला देतो. स्त्रियांचे प्रश्न खूप भयंकर आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, आजही महिलांची डिलिव्हरी घरीच होतं. दवाखान्याने का दवाखान्याने? कारण त्याच्याकडे आधार कार्ड नाही आणि दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यासाठी आधार कार्ड पाहिजे ते त्यांच्याकडे नाही. बेरोजगारी तुम्हाला सांगितलं ना, बेरोजगारी असा एक प्रश्न आहे की जेवढे इथे बसलेले आहे आणि जेवढे ऐकत आहे त्या सगळ्या व्हाईट कॉलर लोकांना माझं आव्हान आहे, जर या स्लम वरती जर आपण लक्ष दिलेलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या दरवाजावर या स्लमचे बेरोजगार राहतील आणि आपल्याला मागतील रोजगार देण्याचा तुमचा स्वतःला बाहेर काढतो. या स्लमला आपल्याला जर सुधारायचं असेल आणि आपली जबाबदारी आहे, या स्लम मध्ये जर आपण या डेव्हलपमेंट जर करण्याचा प्रयत्न केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये ह्या स्लमचे बेरोजगार लोक आपल्या मुलांच्या नोकऱ्याने म्हणजे मेहनतीने कमवलेले पैसे कसे ओढून घेतील याला तुम्हाला ध्यास असणार नाही. या स्लमला आपल्याला सावरावं लागेल, ही जबाबदारी आपली आहे. कारण येणाऱ्या भविष्यामध्ये ही जे पिढी आहे, आपले मुलबाळ आहे, यांना जर वाचवायचं असेल तर स्लमच्या बेरोजगार युवकांना रोजगार देणे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाचं बीज रोवणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर अस्वच्छता, लहान लहान मुलांमध्ये अस्वच्छता खूप भयंकर असते. स्त्रियांना मासिक पाळी काय असते हे अजिबात कळत नाही, ती मला सांगावं लागते. अनेक महिलांची डिलिव्हरी माझ्या हातावर झाली आहे. म्हणजे ऍटोने घेऊन जाता जाता अनेकदा असा प्रसंग झालेला आहे. त्यांच्यामध्ये एक आता पोरं जर घरात जन्मले तर त्यांना काय पहिल्यांदा पोटा पाण्याचा प्रश्न महत्वाचा असतो. मग त्या पोरांना काय दवाखान्यामध्ये घेऊन जाणं, जन्माचा दाखला आवश्यक आहे ते काही माहीतच नाही ना. त्याच्यामुळं बाळ जन्माला आल्यानंतर जन्माचा दाखला त्यांच्याकडे नाहीच आहे. कारण त्यांना नोंद करावी लागते, हे कुणीतरी सांगावं लागते, पण ते सांगणारे कोणी नाही. जन्माचा दाखला नाही, आधार नाही. जन्माचा दाखलाच नाही तर मग शाळेमध्ये नोंद कशा होते? मग शाळेमध्ये नोंद कशी? इलिगल पद्धतीने टीचर त्यांची नोंद करून घेतात, शिकवतात आणि आधार अशा कशा पद्धतीने काढून घेतात. पण येणारं भविष्य त्यांना काही कळायचं म्हणजे काही कळत नाही शिक्षकांना. पण सॉरी, मला वाईट वाटतं, पण शिक्षक आजचा सरकारी शाळेमध्ये स्वतःच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी या स्लमच्या मुलांचा उपयोग घेत आहे. हे वास्तविक आहे, ह्याला लपून ठेवता येत नाही. त्याच्यानंतर या स्लम्स मध्ये बालविवाह होता. 12-12 वर्षाची मुलींचा विवाह तिथे होतात. कारण त्या स्लम्स मध्ये असं आहे की लहान मुली वयात लवकर येतात. आता तिथले काही प्रॉब्लेम्स आहेत जे मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दशः. तेव्हा तुम्ही तिथे एक्झॅक्ट तुम्ही पहा किंवा त्या मुलींशी भेटा, लवकर वयात येतात आणि त्या पळून सुद्धा जातात. पळून जाण्याचं प्रमाण त्या स्लम्स मध्ये सर्वात जास्त आहे. तर याच्यावर रोकथाम कसं करायचं? आणि तिथे स्त्री प्रधान संस्कृती आहे. महत्वाचं म्हणजे सगळ्या स्त्रियांनी जबाबदारी त्या स्लम्स मध्ये स्वीकारलेली आहे. म्हणजे स्त्रियांनी कामावर जायचं, स्त्रियांनी घर सांभाळायचं, स्त्रियांनी जे काही आहे रुटीन वर्क ते सगळं करायचं आणि रात्रीला आल्यानंतर नवऱ्याला एक पाव पुरते पैसे द्यायचे म्हणजे नवरा शांत झाला. आणि बाईने हे सगळं जबाबदारी. म्हणजे तुम्ही विचार करा, या आधुनिक युगात स्त्रियांवर एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. तुम्हाला माहित आहे नागपूरमध्ये किती स्लम्स आहेत? फक्त नागपूरचाच विचार करतोय मी, बाहेर तर सोडून द्या. 422 स्लम्स आहेत. 422 नोटिफाईड 228 आहे. आणि तुम्ही विचार करा की एका स्लम्स मध्ये दाटी-दुटीनं लोक राहतात, मग किती लोकसंख्या असेल? एक मी रहाटेनगर टोली एकच स्लम, आता आपल्या अनेक स्लम्स मध्ये काम सुरू आहे, पण रहाटेनगर टोलीचा जर विचार केला तर 5,500 लोकसंख्या असलेली वस्ती आहे. लहान मुलं थोड्याच तुम्ही 5,500 लोक वस्ती आणि तेही शहराच्या मध्यभागी आणि तेही असे प्रश्न असलेले. आता एक साधारण उदाहरण सांगतोय. इथे 19 बालकांचे बळी. आता मी जेव्हा त्या स्लम्स मध्ये एंट्री केलं तो प्रकार, त्याच्यानंतर मग मी हळूहळू काम करायला लागलो. झाडाखाली शाळा सुरू केली, जे होईल ते पाहिलं जाईल म्हणून झाडाखाली सुरू केली. 2 पोरं पकडले
आणि शिकवणं सुरू केलं. असं शिकवता अनेक वर्ष झाले, 15, 16, 17 वर्षानंतर मग हळूहळू ते प्रश्न मी उजागर करत गेलो, लोकांसमोर मांडत गेलो. आता एक प्रश्न आहे, 19 बालकांचे बळी. आता हा एक प्रकार असा होता की एक मुलगा मरण पावला, लहानसा मुलगा होता, मरण पावला. त्याच्यानंतर त्याची आई त्या मृत असलेल्या बालकाजवळ बसलेली स्वयंपाक करत होती. 4 मुलं तिचे त्या मृत बालकाच्या वरून इकडून उडी तिकडे, इकडून उडी इकडे, आणि बाकीचे बसलेले. मी असं जाता जाता पाहिलं, म्हणजे काय चालू आहे म्हणून मला कळलं की एक बालक मरण पावलं. म्हणून मी पाहू लागलो तिच्याकडे कुतूहल आहे. ती परिस्थिती तुम्ही डोळ्यासमोर ठेवा बरं, कसं वाटतं. एक लहानसं बाळ मेलं आणि त्याचे 3 भाऊ बंधू त्याच्यावरून इकडे उडी मारत आहे, तिकडे उडी मारत आहे. आई बाबाला काही वाटत नाही, आई स्वयंपाक बनवत आहे. काय अपेक्षा असेल, काय सिच्युएशन असेल ती, म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, अशी भयावह अवस्था. मग मी म्हटलं की आता कसं करायचं. मी गेल्यानंतर त्याच्याकडे आधार कार्ड नव्हतं त्या आईजवळ आणि बापाजवळ. मग त्याला आधार कार्ड नाही तर मग त्याला स्मशानभूमीत गाडायचं कसं, हा एक प्रश्न. मग हा प्रश्न कसा स्लम्स मध्ये असेल. आपल्याला कसं वाटतंय की आपल्याच कुटुंबातलं एक बघा ना, एखादी सदस्य असं मरण पावलं ना, आपले भाऊ बंधू त्याच्यावर उड्या मारत आहे. ही वास्तविक स्थिती आहे त्या स्लमची. मी त्याच्यातला विचार केला, पाहिला, तेव्हा मला असं कळलं की तिथे जवळपास 19 बालकं मरण पावले. म्हणजे ज्याचे घरी जन्म झाले आणि 19 बालकं मरण पावले. मी याची बातमी आरोग्य विभागाला सांगायला गेलो. मी या पत्रकार बंधूंना सांगितलं का दादा जो असं खूप भयंकर होते, काही कुठं बोलतोच लेखा म्हणे. मी म्हटलं नाव घ्या, अक्षरशः नाव दिले त्या लोकांना की या घरचं एवढ्या वयाचं 3 महिने 4 महिने 2 महिने असे बालकं मरण पावले. मग त्यांनी पेपरमध्ये डिक्लेअर केलं. रिपोर्टर असंच कसं डिक्लेअर करणार, त्यांना पुरावा पाहिजे ना, म्हणून मी पुरावा दिला. मग आरोग्य विभागाचे कर्मचारी आले, त्यांनी माझी दखल घेतली आणि मग त्यांनी माझ्यावर आरोप केले, याला आतमध्ये टाका किंवा याच्यावर आरोप करा की हा खोटी बातमी देतो. मी म्हटलं तुम्ही सर्वे करा. मग सर्वे मध्ये 31 बालकं मरण पावली होती, मी कमी दिले होते. मग 31 मध्ये मग ते सगळं माझ्यावर जी इन्क्वायरी बसली होती ती मागे घेण्यात आली. हे असे स्लम्स. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या आपल्या घराला साधं रात्रीला झोपताना दार बंद केलं नाही तर आपल्याला भीती वाटते. अहो त्या घराला खिडक्याच नाही, दारच नाही, अशी स्लमची अवस्था आहे. तुम्ही विचार करा, या स्लम्स मध्ये आजच्या युगात खायला मिळत नाही म्हणून लोक मरतात. ही वास्तविक स्थिती आहे. खायला मिळत नाही म्हणून लोक मरतात. आणि विदर्भ संशोधन मंडळाचे काही जे आहेत, शास्त्री मॅडम किंवा पांडे मॅडम आणि बाकीचे जे त्यांचे जे सदस्य आहेत, ते तिथे वर्षभर खायला देतात. हे तुम्हीच लोकांनी दिलेलं, त्यांना पोहोचलेलं, म्हणून तुमच्यापासून हे लपून सांगू. दोन लोक एक बोन वस्ती, आता दुसरी वस्ती आहे, अशा आपल्या 6-7 वस्त्यामध्ये काम सुरू आहे. सिद्धेश्वरी बोन वस्ती, ज्या वस्तीमध्ये खायला मिळत नाही म्हणून लोक मरतात, त्याची बातमी येते आणि अशी हवेत उडून जाते. विहिरीत पडून 2 लोक मरतात. त्याची मी म्हणतोय की कारण लहान एकदम वयाचे 23-24 वर्षाची आणि 2 मुलं त्या दोघांना. आता मी त्यांना कसं पोचायचं, माझीच वाट लागली. मलाच एक आशुतोष गावंडे नावाचा व्यक्ती मलाच माझं घर चालवतो, मी कसं काय त्यांना पोचणार. मग मी मदत मागितली. मी असं कोणी काही देईल का म्हणून, माहित नाही हायवे या कुटुंबातले, म्हणून मी म्हटलं नाही माझं कुटुंब आहे. पांढरी मॅडमला सांगितलं, त्या एकदमच जास्त भारावून गेल्या. मग त्यांनी म्हटलं आपण करूया काही. मग त्यांनी संशोधन मंडळाचे शास्त्री मॅडम आणि बाकीचे जे आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. हो आम्ही करूया. म्हणजे भावना किती म्हणतात. आता त्यांना माहित नसतं तर त्यांनी मदत केली असते का. आता मी यांच्यापर्यंत पोहोचलो. अशा अनेक स्लम्स आहे, अशा अनेक मुशायरा आहे ज्यांना मदतीची गरज आहे. अजूनपर्यंत आपलं असं संशोधन मंडळ किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही ना. ही शोकांतिका या स्लमची आहे. आता या स्लमच्या याच्यामध्ये कसं काय करायचं, माझ्याजवळ एवढा पैसा नाही. म्हणून आमचे एक मित्र आहेत, त्यांना म्हटलं डॉक्टर दादा त्यांचा चेकअप करा, बघा त्याच्यामध्ये काय काय आजार आहे. आता सिद्धेश्वरी बोन वस्तीची अहो सिकल आहे,
या मुलींना सिकल आहे आणि जास्त प्रमाणात आहे किंवा मरणार आहे. याच्यात सिकल असा आजार आहे का याच्यामध्ये काही असं आहे की जो बरा होतो किंवा त्याचं लाईफ तो जगतो, काही असं आहे सिकल मध्ये की काही सांगता येत नाही. तुम्ही विचार करा, तुमच्याच कुटुंबातल्या एखाद्याला सिकल असलं आणि हा मरणार आहे, त्याच्याकडे पाहिल्यानंतर कसं वाटेल आपल्याला? जर माझा भाऊ मरणार आहे यार, त्याला सिकल आहे ना, त्या धास्तीनच आपलं कुटुंब अर्ध मरून जातं ना. मग ह्या स्लम वस्तीचा तुम्ही विचार करा ना, कुणी करणार नाही ना. मग कुणी तर समोर जायला पाहिजे म्हणून आम्ही सर्च केलं, पाहिलं तर असं भयंकर आजार आहे. सिकल सोडा, कॅन्सर आहे, कॅन्सर सुद्धा तिथे जास्त प्रमाण आहे. सांगणार कुणी नाही हो. अरे बाबा गुटखा खाल्ल्याने तुला कॅन्सर होतो, जेव्हा जबडा काढल्यानंतर लक्षात येतं याला कॅन्सर आहे. आता काल परवा एका पोराचा जबडा काढला, तो दुपट्टा घालून पुन्हा असं फिरत राहतो. अवेअरनेस नाही ना. हा आमचा इमेज, अख्खं शरीर सडलं, अख्खं त्याचं शरीर सडलं होतं. हा फुटबॉल खेळायला आल्यानंतर काही पोरं म्हणाले चल हात नका लावू त्याला. म्हटलं काय झालं? ओ त्याचं शरीराला किडे लागले, अळे लागले. म्हटलं बाबा पाहतो तुला, फुटबॉलानं पाहिलं, त्याच्यानंतर पूर्ण शरीर सडलं होतं, हा अर्धा भागच. आणि त्याच्यानंतर बायकोला सांगितलं की असंच आहे, मग एका पोराचं असंच आहे. मग त्याची आम्ही चौकशी केली, त्याला बोलता येत नाही, त्याला ऐकू येत नाही. मग आई वडिलांची माहिती काढली, आई भीक मागते, नवरा नाही. शताब्दी चौक आणि मानेवाडा चौकामध्ये आई भीक मागते, 5 पोरं. आता हा मोठा कसं काय करणार? हा आपला खेळत राहतो, कुणाला काय होत नव्हता. आपलं थोडंसं लागलं तरी आपण आई व लागलं मला लागलं म्हणून मनपट्टी लावतो. तो तर रोज आया खात्यावर त्याचं शरीर अपेक्षा करा ना. आणि बोलता येत नाही, ऐकू येत नाही. बायकोनं सांगितलं, बायको आम्ही गेलो, त्याला घरी घेऊन आलो, चांगलं मस्तपैकी साबण आणि सर्फच्या पावडर रघु आम्ही काढलं. आम्हाला माहित होतं की याला इलाज जर करायचा असेल तर डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरने हात लावायला पाहिजे ना. त्याचा धुमक्क असा वास माशांचा. आम्ही चांगलं रोग धुतलं, भावाच्या कपडे घालून गेले दवाखान्यामध्ये. माझी मैत्रीण आहे, तिला कॉल केला, मला मदत कर, याला मला उपचार करायचा. जवळपास 2 वर्षापर्यंत आम्ही त्याची ट्रीटमेंट करत राहिलो. तुम्हाला माहिती आहे स्किनच्या ट्रीटमेंटची किती काय भयंकर हे असतं. आता ते कसं काय करायचं? म्हणून मित्रांच्या मदतीनं, मित्र लई चांगले भेटले मला, मित्र लई चांगले भेटले ज्यांनी मला याच्यामध्ये मदत केली. आणि हळूहळू त्याच्यामध्ये आम्ही परिवर्तन करत गेलो. याला आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. आता इथे खायला मिळत नाही लोकांना, म्हणून कसं एक आमचे असं चैतन्य देशपांडे सर आहे आणि क्षितिज गुप्ता सर, पंकज कुठारे सर, त्यांना विनंती केली आमच्या स्लम्स मध्ये खायला मिळत नाही, थोडं बघा ना. तर त्यांनी मग सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था करून दिली. मग आता सायंकाळी जेवण जिथं गाडी जात नाही तिथं मग आम्ही आमच्या बाईकवर बसवतो डबा आणि मग ते घेऊन जातो. आणि असे मग आम्ही त्यांना वाटप करतोय. त्याच्यानंतर आमच्या अशा शाळा आहेत की आमच्या शाळेला, तुमच्या शाळेला छत नाही, टीचर व्यवस्थित शिकवत नाही म्हणून तुमचे ऑब्जेक्शन असतात, टीचर बरोबर समजत नाही म्हणून तुमचे ऑब्जेक्शन असतात. बाथरूम, आपल्या शाळेचं बाथरूम, कॉलेजचं बाथरूम घाणेरडं आहे, त्याला साफसफाई केली पाहिजे, असे तुम्ही अनेक ऑब्जेक्शन घेत असतात. आमच्या शाळेला तर छतच नाही हो. मग तुम्ही विचार करा, सुशिक्षेचा प्रश्नच नाही, जिथे जागा मिळेल तिथे. आणि त्याच वातावरणात आम्हाला शिकवावं लागतं. अशा जवळपास 6 स्लम्स मध्ये आमच्या शाळा सुरू आहे. आता अशी एक प्रकार केला, प्रत्येक व्यक्ती काय विचार करतोय की लेबर असो, रिक्षा चालवणारा असो की कुठलाही असो, माझा पोरगा कॉन्व्हेंट मध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकावा, असं प्रत्येकाचं एक असते. मग आम्ही काय केलं, इंग्रजी माध्यमाची कॉन्व्हेंट सुरू केली. किती? 1 रुपये, 1 रुपयाची कॉन्व्हेंट. माय बापाकडून वर्षाला 1 रुपया घ्यायचा, माय बापाकडून वर्षाला 1 रुपया घ्यायचा. आणि त्या 1 रुपयामध्ये त्याला ड्रेस द्यायचा, त्याला फूड द्यायचं, त्याला चांगले जेवण द्यायचं, त्याला चांगले संस्कार द्यायचे, त्याला शिकवायचं की कसं आहे आयुष्य. हे सगळं जमवलं 1 रुपयाच्या कॉन्व्हेंट मध्ये. आता 1 रुपयाची कॉन्व्हेंट कुठं चालते? टिनाच्या शेड मध्ये. आणि टीन एवढं गरम होतं की त्याच्यामध्ये कसं पाहिजे तरी आम्ही बसतो. असा घाम, एक रुमाल द्यायचा, घाम पुसला की चाल अभ्यास चाल. काही फरक नाही पडत आम्हाला. जिथे
विद्यार्थ्यांची मानसिकता आणि शिक्षकाची मानसिकता शिकवण्याची असली ना, तर त्याला ऊन वारा पाऊस काही करत नाही. जेव्हा तू एकदा लयात येतो ना शिकवण्याच्या, तर जमाना होऊ दे तिकडं, पण तो विद्यार्थी असा असला पाहिजे की समजून घेणार, आणि शिक्षक असला पाहिजे की अंतःकरणातून हाडातून शिकवणार. आमची 1 रुपयाची कॉन्व्हेंट एवढी प्रसिद्ध झाली की आमच्या अनेक भवन्स नारायणा पोद्दारच्या मोठमोठ्या शाळेतले शिक्षक कसे शिकवायला लागतात. आमच्या इकडे ए फॉर ऍपल कसं, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट असं शिकवतो. तुमच्या इकडे वेगळे ते इन्स्ट्रुमेंट असतात, आमच्याकडे साहित्य नाही ना हो, आमच्याकडे शरीर आहे. मग शरीराचा उपयोग करून त्यांना शिकवायचं की एवढं जबरदस्त शिकवत की आमच्या एकदा आम्ही नारायणामध्ये गेलो होतो. तर नारायणमध्ये जेव्हा आमचे विद्यार्थी करायचे एवढे लहान ए फॉर ऍपल न बी फॉर सगळ्या आश्चर्याने बघायचे. सगळे टीचर आले, सर आम्ही एकदा तुमच्या पाणीमध्ये येतो की तुमचे टीचर कसे शिकवतात. फक्त तुमची शिकवण्याची मानसिकता असली पाहिजे. आता तसं हे बघा, हे असे आहेत जो भीक मागून आले होते सगळे पोरं, आणि एक मॅडमच्या घरी काहीतरी प्रसादाचा कार्यक्रम होता. त्यांनी म्हटलं की आम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना प्रसाद द्यायचा आहे. तर मॅडम म्हटलं प्रसाद द्यायचा, परंतु आमच्या विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा एक फॉर ऍपल ऐकायला लागलं, तर प्रसाद द्या. बरं ठीक आहे. खूप घाई करत होते, आम्हाला जायचं आम्हाला. नाही, तुम्ही आलेत ना, तर पहिल्यांदा ते ऐका आणि त्याच्यानंतर मग तुम्ही द्या. तर हे असं आमचा चप्पी चिक्स पिंपल चिंग हे आमच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं, आणि ते एवढे खुश झाले. हे आमचं असं चप्पी चिक्स आणि पिंपल चिंग ते ऐकून होते एवढं भरवड्या अक्षरशः रडू लागल्या. म्हटलं मॅडम असं काय आमच्या इकडं, रडू नका, पण आम्ही असं शिकवतो. आणि मग त्यांनी रडत्या याच्यामध्ये ते प्रसाद वाटू लागले, आणि आमची मुलं हसत घेऊ लागली. म्हणजे ती परिस्थिती विचार करा बरा, किती मजेशीर असेल. याच्यानंतर आम्ही याची दखल घेतली की एक वाचनालय सुरू केलं. आता त्यांच्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत झगडे, नवरा बायकोच्या उरापासून बघा लहान भाऊ. म्हणजे तुम्ही विचार करा की वास्तविक आहे, याला हसता येत नाही. तुम्ही हसाल तर तुम्ही फसाल, कारण ही परिस्थिती बदलायची आहे खूप मानाने. आणि तशा गोंधळाच्या वातावरणात 1 सेकंदही तिथे साऊंड प्रूफ राहत नाही, चोपडे आणि झगडे. मग अशा वातावरणात विद्यार्थी अभ्यास कसे करणार. मग आम्ही त्याच्यासाठी वाचनालय सुरू केलं, आणि त्या वाचनालयामध्ये आम्हाला जवळपास दर 5-6 महिन्यानंतर ते वाचनालय चेंज करावं लागतं. कारण ते वाचनालयानं आपले जे पालक असतात ते पाठवत नाही का, कारण त्या वाचनालयामध्ये वेगळा काही प्रकार होतो. मुली शिकल्यानंतर त्या आपल्या फेरी पाटीला जाणार नाही. आता फेरी पाटी म्हणजे काय, फेरी म्हणजे चोरी करणे, कबाडी वेचणे, आणि ज्याच्यामुळे त्यांचं घर चालतंय ते जर करणार नाही तर त्यांचं कुटुंब कसं चालेल. म्हणून आम्ही वाचनालय सुरू केलं ना. वाचनालयामध्ये अशी गर्दी झाली की आता पहिली पिढी आहे जी ग्रॅज्युएशन करताय. या वर्षी 2024 मध्ये पहिली ग्रॅज्युएशन करताय ते आमच्या भिंजानीमध्ये शिकत आहे. भिंजानीमध्येच आपले त्या विद्यार्थी शिकत आहे. आता त्यांचं फर्स्ट इयर झालं, क्लिअर झाला फर्स्ट इयर, आणि घेतले विषय कुठलं, लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर. भिंजानीमध्येच आहे. एम ए फर्स्ट इयर क्लिअर झाला, आता या वर्षी ते सेकंड इयरला आहे. म्हणजे तुम्ही फक्त त्यांना काय संधी द्यायला पाहिजे, कुणाला. आता हा बाजूला जो कप दिसतो ना, हा जो मोठा कप दिसतोय, हा त्याच व्यसनी मुलांनी झारखंडला जाऊन स्टेट लेवलचा फुटबॉल जिंकून आणला. त्याच्यामध्ये अद्भुत तेव्हा त्यांना सराव करण्यासाठी हे आमचं जे मंडळ आहे कुठलं आपलं प्राध्यापक पांडे सर, हळदे मॅडम आणि आमचे सगळे, त्यांनी बूट घेऊन दिले. तेव्हा कुठं ते खेळायला गेले. ही वास्तविक स्थिती आहे. हे म्युझिकचे क्लासेस असे आम्ही आता त्यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी म्युझिक शिकवणं पण गरजेचं आहे. म्हणून आम्ही एक प्रयोग केला की त्यांना म्युझिक पण शिकवायचं सोबत. हा तो इंग्लिश सांगितला होता, याचा हात पूर्ण खराब झालेला आहे, साईडला होता. तो आता या शाळेमध्ये मस्तपैकी शिकतोय.
इंग्लिश शाळेमध्ये तो आता 6व्या वर्गामध्ये शिकतोय, एकदम अपडेट, आता सॅल्यूट करतोय, खूप खुश आहे, खूप हॅपी आहे. याच्याकडे कागदपत्र नव्हते. आता शाळेमध्ये दाखला, त्याचं शरीर दुरुस्त केलं, मग शाळा शिकली पाहिजे म्हणून काय केलं की कोर्टाची लढाई लढली. त्याच्याकडे आधार कार्ड नव्हतं, त्याच्याकडे जन्माचा दाखला नव्हता, म्हणून जवळपास 1 वर्ष कोर्टाची लढाई लढला आणि जन्माचा दाखला मिळवून घेतला आणि नंतर आता आता ह्या पोरी कचरा वेचतात, भीक मागतात. मग यांना काय आयुष्यभर कचरा वेचायचा आणि भीकच मागायचं. मग यांच्यासाठी आम्ही काय केलं की शिवणकाम केंद्र सुरू केलं. शिवणकाम केंद्र सुरू केलं. मग मृणालताई आहे किंवा मग असे 2-4 लोक आहेत की ज्यांनी आम्हाला मग संधी दिले, त्यांच्याकडनं बॅग शिवून घ्यायच्या. मग बॅग शिवून घेतल्या, त्यांना रोजगार मिळाला. मग या पोरींना अजून काही प्रशिक्षण मिळावं म्हणून आम्ही काय केलं की पांढरे पाटे सर किंवा हळदे मॅडम, आम्ही यांना काय केलं की एक संधी द्या म्हणून त्यांना सांगितलं आम्ही की ह्या मुली कपडे खूप छान शिवतात. मग काय करायचं, मग त्यांनी स्वतःच कपडे शिवले. आणि मग एकदा यांनी काय केलं की काची जो आई तिला PCM, हा, मग तिथे त्यांनी फॅशन शो केला. आणि फॅशन शो कुणाचा, ज्या पोरींनी स्वतःचे कपडे शिवले त्याच पोरीने स्वतःचा ड्रेस घालून त्यांनी फॅशन शो सुरू केला असा. आणि त्यांनी वॉकिंग करून ज्या चौकात भीक मागायच्या पोरी, ज्या चौकात भीक मागायच्या त्याच चौकात त्यांनी स्वतःचं बुटीक सुरू केलं. शताब्दी चौकात तुम्हाला विनंती करतोय, तुम्हाला जर ड्रेसेस शिवायचे असेल ना तर आमच्या सेवा सर्वदा बुटीक मध्येच या. चांगले शिवतात ड्रेसेस, नक्की तुम्हाला मिळेल आणि खूप छान शिवतात. हा, आणि जे शास्त्री मॅडमने सांगितलं होतं ना की जे मरण पावले होते 2 लोक बिडी पडून, मग त्यांनी अख्खं वर्षभर त्यांचं जबाबदारी स्वीकारली. आणि आम्ही कलेक्टरशी लढत होतो की त्यांना काहीतरी कंपन्सेशन मिळावं म्हणून कलेक्टर कडून त्यांना 8 लाख रुपये प्रत्येकी मिळून दिलेत आम्ही. आणि आपल्या या मंडळाने त्यांना वर्षभर त्यांची जबाबदारी स्वीकारली. आता ह्या ज्या पोरी आहेत चौकात, ज्यांना सिकल होता 2 वस्तीमध्ये, ज्या मुली, त्यांची क्रिकेटची टीम तयार केली, ज्याची दखल बीसीचे संजय बळकर सरांनी घेतली. आणि आता त्या एवढ्या जबरदस्त क्रिकेट खेळतायत की काही काळानंतर त्या लगेच 1-2 महिन्यानंतर किंवा येणाऱ्या हिवाळ्यामध्ये त्या मुंबईला जाणार आहेत. मुंबईच्या अंडर 14 मुलींची त्या खेळणार आहेत. क्रिकेट टीम जे भाऊ गावंडे आहेत त्यांनी असे स्वीकारले, त्यांचे पॅड, क्रिकेटचे बॉल असे जमा करायचं. आणखी पेशवे सर, पेशवे मध्ये असाच एक कार्यक्रम घेतला त्यांनी की आमच्या पोरांना जाण्या येण्यासाठी सायकलची गरज होती. आम्हाला नवीन का असे ना, परंतु जुन्या तरी होत्या परंतु एकदम अपडेट करून दिल्या. पेशवे सरांचे मी खूप आभार मानतोय की काही लोक असतात की सर आहे आमच्याकडे पडीत वस्तू, तुम्ही घेऊन जा, तुम्हीच ते दुरुस्त करा, पण तेवढा पैसा नसतो आमच्याकडे दुरुस्त करण्यासाठी. पण पेशवे सरांनी एकदम व्यवस्थित सायकली करून आमच्या पोरांसाठी दिल्या आणि त्यांना कम्प्युटर सुद्धा दिले. आता ते मी आभार मानतो. आणि या क्रिकेटची टीम यांची पराग सरांची भेट घातली. आणि हे एक अजून सांगतोय, झूम पिक्चर पाहिला तुम्ही? झूम मध्ये जे अमिताभ बच्चन, जे विजय बाळसे सरांची जी टीम होती, त्या टीमला माझ्या टीमने 3दा हरवलाय. अजून फायनल नाही झालेली आहे. हा विकास आताच जे जिल्हास्तरीय झाली आहे त्याच्यामध्ये हा भिक्षा मागायचा. आज हा एवढा जबरदस्त धावतोय की जिल्ह्यामधून 5वा आलेला आहे. जिल्ह्यामधून 5वा आलेला आहे. आणि हा एक साहिब येणाऱ्या काळामध्ये ॲथलीट्स, हा 10 वर्षाचा आहे, हा सुद्धा भिक्षा मागायचा. हा 10 वर्षाचा आहे. येणाऱ्या काळामध्ये हा उत्कृष्ट ॲथलीट्स होणार आहे याची तो ग्वाही देतो. आणि ती वस्ती एकदम भयंकर अस्वच्छ होती. तिला खूप काय असं सांगायचं कारण माझ्याजवळ काय वेळ, पराग सरांनी पहिलेच म्हटलं का तुला वेळ ही लिमिटेड आहे, त्या वेळेमध्ये तुला बसवायचा आहे. म्हणून मी प्रयत्न करतोय कारण येणारे पण खूप चांगले, मला पण ऐकायचं आहे. कारण मला बोलण्यापेक्षा मला ऐकायला खूप छान वाटते की माझ्या याच्या संभाषणामधून मला काही करता येईल का माझ्या
म्हणून मला पण त्यांना ऐकण्याची उत्सुकता आहे, म्हणून मी लवकर माझं घेतोय. हे अशी स्लम्स वस्ती होती ज्यांना आम्ही स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर पेंटिंग केल्या आणि त्याच्यानंतर हे शेवटचं सांगायचं असं की नागपूर विद्यापीठाने या स्लमच्या 100 मुलांच्या आपल्या ह्या वस्तीमध्ये आपण काम करतो 100 मुलांची निवड केली. 2036 मध्ये जे ऑलिम्पिक आहे त्या ऑलिम्पिक मध्ये आपल्या स्लम्स मधल्या 100 मुलांची निवड केली आणि त्याच्यावर नागपूर विद्यापीठ सुभाष चौधरी सरांनी हा इनिशिएटिव्ह घेतलेला होता. आता काय प्रकार आहे तो माहित नाही, तो त्यांचा राजकारण त्यांनी करावं, पण सुभाष चौधरी सरांनी मी खूप धन्यवाद देतो त्यांचे की त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि आपल्या 100 पोरांना त्यांनी निवड केली आणि येणाऱ्या 2036 मध्ये आपल्या स्लमचे पोरं तुम्हाला भारताच्या नाव रोशन करताना दिसेल एवढी तरी नक्की वाईट शेवटून संपवतोय की एक स्लम महोत्सव प्रत्येकाला एक संधी मिळत असते. तुम्हाला संधी मिळतं, प्रत्येकाला संधी मिळते. येणाऱ्या काळामध्ये या स्लम्स मध्ये प्रत्येक स्लम्स मध्ये असा एक उत्सव होणार आहे. आम्ही स्लम महोत्सव म्हणून दरवर्षी हा साजरा करतो की या मुलींना या पोरांना संधी मिळावी म्हणून तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो. तर यावेळेस गडकरी साहेब एक आणि माझे सहकारी असे मिळून आम्ही एक स्लम महोत्सव हा एक नवीन प्रकार सुरू करतोय की प्रत्येक स्लमच्या पोरांना संधी मिळावी म्हणून. लवकरच खासदार स्लम महोत्सवामध्ये आमचे विद्यार्थी पराग पांडे 2 मिनिट 1 मिनिट घेतो जास्त नाही घेणार, पण पराग पांडे सर आहे ताकद परंतु अंतःकरणातून खूप प्रेमळ आहे. यांनी माझ्यावर अशी छाया ठेवावी. आमच्या दुसऱ्या मॅडम आहेत, प्रणव वैद्य सर आहेत, विजारे सर आहेत, वेंकटे मॅडम आहे, हे जेवढे मंडळ आहे ना मला जे हलवी टोल्यामध्ये भेटलं त्यांनी माझ्या हातनं काही चुका झाल्या तर एक्सेप्ट करून घ्या आणि मला असंच सहकार्य करायला एवढं करून मी माझं इथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद कुशाल. कुशाल सारखं पराग पाटील म्हणतोय. खरं म्हणजे पराग पाटील नसून माझ्या मागे असलेली अरुंधती पाटील ही प्रेरणा आहे. कुशाल मागे लागलेल्या समाजातील घटकांना तुझा बरोबर घेऊन चढण्याचा जो प्रयत्न आहे ना त्या प्रयत्नाला सलाम. तुझ्या शाळेची पण इमारत तुला वेळ मिळालेला नाही मला कळत आहे. यांनी स्वतःची त्याला वडिलोपार्जित जागा होती आईच्याकडनं आलेली त्या जागेमध्ये शाळा बांधतात आणि त्याला खूप मेहनत चाललेली आहे त्याची आणि ती बिल्डिंग कशी बांधावी वगैरे चाललेलं आहे. लवकरच तुझी शाळा पूर्ण हो त्या खूप खूप शुभेच्छा. इथे अनेक शाळांचे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत. मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही इथे जे पाहिलं तर काहीच नाही. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष जेव्हा पाहाल तसं म्हणजे अंगावर एक 4-4 दिवस तुम्हाला झोप येणार नाही ते तुम्हाला निश्चित सांगू शकतो. तुम्ही वेगवेगळ्या पिरियड तयार करा की एक दिवशी लहान बॅच तिथे तुम्ही घेऊन जा. दिंधाणी कॉलेजचे प्रिन्सिपल इथे आहेत, दिंधाणी कॉलेजच्या संस्थेचे सेक्रेटरी इथे आहेत. या सगळ्यांचं सुद्धा मी इथे अॅक्नॉलेज करतो की या कॉलेजमधला हुशार विद्यार्थी आणि या कॉलेजने सुद्धा याला तिथले सगळे विद्यार्थी शिकवण्याकरता जी मदत केलेली आहे. असंच इतर लोकांनी पण पुढे यावं आणि अशा प्रकारच्या नवीन वाटचालीमध्ये सामील व्हावं. मित्रांनो, दुसरा आमचा आता आपला हे जे आहे पार्टिसिपंट जे आहे जुई. कुशालने स्लम एरिया स्वच्छ केला, तिथल्या वस्त्या स्वच्छ केल्या, त्यांना स्वच्छता शिकवली. पण आपण सुशिक्षितांचं काय हो, आम्ही अजाणतेपणी किती कसं जमा करत असतो आणि याची तर विल्हेवाट कशी लावायची हा खूप मोठा प्रश्न जगाला भेडसावतोय. मी इन्व्हाइट करतोय की यंग सायंटिस्ट जुई नागपूरची
तुम्ही बाहेरची पांढरी पांडे आणि आताची सहस्र होते. 10वी पर्यंत झालं शिक्षण झाल्यानंतर तिने ठरवलं की मला प्युअर सायन्सच घ्यायचं, मला मेडिकल इंजिनिअरिंगला जायचं नाही आहे. ते तेव्हाच ठरलं होतं. आणि ते ठरल्यानंतर 2 वर्ष मी जेई वगैरे सगळी मुलं दिली. घरच्यांचे जीव नकोसा होतो आणि पुरांत काय होतं त्यांचे सर आहेतच तिथे वर्षानुवर्ष त्यांच्याकडे आहेच आहे की सकाळी 6 पासून तर रात्री 10 पर्यंत हे करून चाललेच असतात. की मी त्या 2 वर्षामध्ये स्वतःचा शोध घेतला की मला नेमकं सायन्स जरी घ्यायचं तर नेमकं काय घ्यायचं. आणि तिला लक्षात आलं की तिला एन्व्हायरमेंट सायन्समध्ये जरा विशेष रस आहे. आणि तिने एन्व्हायरमेंट सायन्समध्ये तिने इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून BSc केलं, पुढे MSc केलं आणि आता ती PhD परस्यू करते आहे. नुकतीच तिला व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि तिच्या कामाची दखल घेतली. खूप सारे NGOज बरोबर ती जोडलेली आहे. तिने इथे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा तिचा विषय आहे. त्या दृष्टीने नागपूर शहरात तिचं खूप मोठं काम आहे. बऱ्याच NGO ती जोडलेली आहे. ती राज्यसभेची फेलोशिप तिला मिळालेली आहे. राज्यसभेची फेलोशिप मिळालेली आहे. त्याचा विषय तोच आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा. ती नॉन ऑफिशियल मेंबर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजची. तिने 100 पेक्षा जास्त या विषयावरती वर्कशॉप्स कंडक्ट केलेले, ट्रेनिंग प्रोग्राम केले. ते प्रोजेक्ट कन्सल्टंट आहे, व्हिजिटिंग फॅकल्टी आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची रिसर्च स्कॉलर तर आहे. मी तुम्हाला सांगितलं. तर आपण तिचंच काम तिच्याचकडून ऐकूया. मी आमंत्रित करतो जुईला. सगळ्यांना नमस्कार. खुशाल दादाचा विषय आणि त्यांचं काम ऐकून मी स्वतः भारावून गेली आहे. त्यामुळे मलाही 1 सेकंड वेळ लागला नॉर्मल याच्यावर येण्याकरता. दादाच्याच कामामध्ये मला एक अनुभव सांगायची इच्छा होते. जसं काकांनी सांगितलं त्याप्रमाणे मी कचरा या विषयात काम करते आहे. सुरुवातीपासूनच हाच विषय निवडायचा होता, याच्यातच मला काम सुरू आहे. तर याच संदर्भात मागच्या वर्षी आपल्या महानगरपालिकेने एक स्पर्धा घेतली होती, स्वच्छ मोहल्ला स्पर्धा. त्याच्या अंतर्गत काही सर्वेक्षणं करायची होती मोहल्ल्यांची. त्या कामाचं सुपरविजन माझ्याकडे दिलं होतं आणि ज्या वेळेला एंट्री येत होत्या सगळ्या कॉलनीजचे, त्याच्यामध्ये महानगरपालिकेने एक स्पेशल एंट्री पाठवली. ती होती रहाटे नगर टोळीची. आम्ही पण ॲक्च्युली घाबरलो होतो की त्या टोळीमध्ये कोण जाईल सर्वेक्षण करायला, तिकडचं सर्वे कोण करून आणेल आहे. तर आमच्या 2 मुली होत्या सर्वेअर्स. त्यातली एक लग्न झालेली होती आणि एक अगदीच यंग होती. त्या दोघी तयार झाल्या. त्यामुळे जातो म्हणे आम्ही, आमच्या घराजवळच आहे, काही प्रॉब्लेम नाही म्हणे, काही डेंजर वगैरे काही नाही म्हणे, तिकडे एकदम चांगलं आहे, आम्ही जाऊन सर्वेक्षण करून येतो. मग त्यांनी 3 फेजमध्ये सर्वेक्षण करून आले. त्यांचे रिझल्ट आम्ही पाहिले. मग आम्ही ठरवलं की आम्ही स्वतः आपण जाऊन ती टोळी व्हिजिट करू. दादांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचं स्वागत वेगळ्या पद्धतीने झालं होतं, पण आमचं स्वागत खरंच चांगल्या पद्धतीने झालं. आम्ही पूर्ण वस्ती फिरत असताना एक काकू आम्हाला भेटल्या. आम्ही सहज त्यांना विचारलं की स्वच्छतेबद्दल तुम्हाला काय, म्हणजे रस्ते क्लीन होते त्यावेळेला आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेला, आणि स्वच्छतेबद्दल ते पुष्कळ सांगू शकत होते. त्या काकूंनी 2 डस्टबिन त्यांच्या घराच्या बाहेर आणून ठेवले
आणि सांगितलं 2 प्रकारे कचरा वेगळा केला पाहिजे म्हणताय, ओला कचरा आणि सुका कचरा. माझ्याकडे अजूनही तो व्हिडिओ आहे. आम्ही त्यांचं पूर्ण बोलणं ऐकलं. त्यांनी इतक्या स्पष्ट आणि इतक्या चांगल्या भाषेत सांगितलं की ओला कचरा म्हणजे काय, सुका कचरा म्हणजे काय. म्हटलं काकू तुम्ही करता का? म्हणजे जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा आम्ही करतो. एवढंच आमच्याकरता खूप होतं. म्हणजे खरं तर कचरा या विषयात काम करताना सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला टप्पा असतो की सेग्रिगेशन. आज प्रत्येकाच्या मनात हा विषय आहे की सेग्रिगेशन होत नाही. पण त्या वस्तीत गेल्यावर त्यांचे विचार ऐकून आम्हाला जाणवलं की यांच्या मनात जर ही गोष्ट इतकी क्लिअर असेल की ओला कचरा सुका कचरा वेगळा केला गेला पाहिजे, आपण नाही करत आहे. असा आमचा तो अनुभव होता. आणि दादाने सांगितल्याप्रमाणे 2 लहान मुलांनी आमचं स्वागत केलं. एकाने मराठी गीत म्हटलं, मराठी श्लोक म्हटला आणि एकाने परत इंग्लिशची पोएम म्हणून दाखवली आम्हाला. म्हणजे जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला सगळं ते आठवत होतं की अरे हो, लायब्ररी आम्ही पण पाहिली आहे, नंतर शाळा पण पाहिली होती, टेलरिंग युनिट पण पाहिलं आणि सगळीकडे खुशाल दादा आम्हाला ऐकायला मिळत होतं. तर असा हा दादाच्या कामाबद्दल माझा एक थोडासा एक अनुभव होता. तर आता माझ्या विषयाकडे येऊ. मुळात हा विषय असा आहे की त्याच्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही. साधी गोष्ट आहे, कचरा. कचरा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या डोक्यात काय येतं? सगळ्यात पहिले एखादा कचऱ्याचा डोंगर पडला है ना, किंवा वास, एक स्पेसिफिक वास आपल्या इमॅजिनेशन मध्ये येतो की अरे कचरा. पण प्रश्न माझा हा आहे की खरंच तो कचरा असतो का? त्याच्यावर आज माझं पूर्ण बेस राहील आहे. मुळात कचरा म्हणजे काय, तर अशी एखादी वस्तू जी आपल्या आता कामाची नाहीये, उपयोग करून झालेला आहे किंवा त्याचा पुढे काही वापर होऊ शकत नाही, याला आपण कचरा समजतो. आपल्यापैकी मला कोणी सांगू शकेल का की दिवसभरात आपण कोणकोणत्या प्रकारचा कचरा फेकतो? रॅपर्स, ओके, अजून बॉटल्स, ठीक आहे, अजून रॅपर्स, ठीक आहे, अजून किचन वेस्ट आहे, ठीक आहे, अजून न्यूजपेपर्स, मेडिकल वेस्ट असेल आहे, बरोबर, प्लास्टिक आहे, विविध प्लास्टिकचे पदार्थ झाले. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर या प्रकारचा आपण कचरा रोज फेकतो किंवा आपल्या घरात जनरेट होतो. घराची गोष्ट करू आपण. किचनमध्ये निघणारा कचरा असेल, गार्डन मधनं असेल आहे, किंवा प्लास्टिकचे सगळे पदार्थ असतील आहेत, किंवा पॅकेजिंग मटेरियल असेल आहे, पेपर असेल आहे, कार्डबोर्ड असेल आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या घरात जनरेट होतात, ज्याला आपण ऍक्च्युली विचार न करता डस्टबिनमध्ये टाकून देतो. आपल्याला मगाशी ब्रेकफास्ट सर्व केला गेला होता, ब्रेकफास्ट खाऊन झाल्यावर आपण डस्टबिन मध्ये नक्कीच टाकलं. ब्रेकफास्ट सर्व केल्यावर आपण डस्टबिन मध्ये ते रॅपर टाकलं, पण कोणाच्या डोक्यात 1 सेकंड विचार आला की अरे याचं पुढे काय होणार आहे? आपल्याला आपल्या घरून एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपल्या डोक्यात मॅप क्लिअर असतो की मला इकडनं लेफ्ट घ्यायचं, इकडनं राईट घ्यायचं, किंवा मला ही बस पकडायची आहे, किंवा मला ऑटो बुक करायचं, इकडनं इकडे जायचं. आजही इकडे यायच्या तुमच्या डोक्यात मॅप क्लिअर होता. म्हणजे आपल्याला हे माहिती होतं की कुठून कुठे जायचं आहे. पण हेच आपल्याला कचऱ्याचं माहिती आहे का? हा कचरा कुठे जातो? कोणी सांगू शकेल? हा आपल्या घरात जो निघालेला कचरा आहे, जो आपण डस्टबिन मध्ये टाकतोय, तो कचरा पुढे कुठे जातो? डम्पिंग यार्ड. डायरेक्ट डम्पिंग यार्डला नाही पोहोचत. हे पहा, सगळ्यात पहिले घरात निघणारा कचरा, कचऱ्याची गाडी घरी येते, त्या गाडीत आपण कचरा देतो आणि मग ती गाडी पुढे डम्पिंग यार्डला जाते. हा मधला जो फोटो आहे ना, तो फार इम्पॉर्टंट आहे, कचऱ्याची गाडी है ना, याच्यावर येते नंतर. मुळात डम्प यार्ड दिसतं कसं? किती लोकांनी डम्प यार्ड पाहिलाय नागपूरचं? काय अनुभव राहिला डम्प यार्डला गेल्यावर? वास येतो. अजून कचऱ्याचा डोंगर पडला ना पूर्ण, आणि अक्षरशः तिकडे गेल्यावर ओ माय गॉडचं गाणं आठवतं, मेरे निशान है कहा. बरोबर आहे ना? आपण फेकलेला कचरा ऍक्च्युली तिथे जाऊन पडतोय, त्याचं काहीच होत नाहीये.
म्हणजे विचार करा, आपण लहानपणी जो पहिला टूथब्रश वापरला असेल आहे तो आजही कुठल्या डंपयार्डला किंवा एखाद्या नदीपर्यंत किंवा नाल्यामध्ये जाऊन पडला असेल. त्याचं एक ब्रिसल पण खराब नसेल झालं, जसा असेल तसाच तो ब्रश अजूनही पडलेला असेल. विचार करा, अशा कित्येक कचऱ्यातल्या गोष्टी आहेत. तर मुळात हे डंपयार्ड आपलं असं दिसतं. आता मी म्हटलं मधला फोटो जास्त महत्वाचा आहे. तो का बरं म्हणते? समजा 2 दिवस घरी कचऱ्याची गाडी नाही आली तर आपण 2 दिवसापर्यंत आपल्या घरात कचरा ठेवू शकतो, बरोबर. 3 दिवस चला ठीक आहे, कसे करून मॅनेज करून घेऊ. आपली आई चिडचिड करेल की अरे तो कचरा कधीपासून पडलाय, गाडी येत नाहीये, काय करायचं त्या कचऱ्याचं. 3 दिवस मॅनेज होऊन जाईल. पण विचार करायसारखा, 1 आठवडा कचऱ्याची गाडी आली नाही तर आपण 8व्या दिवशी सहजपणे त्या डस्टबिन मधल्या बॅग्स उचलतो, बाहेर जिकडे जागा मिळेल किंवा एखादं डस्टबिन सारखं काही दिसलं तिकडे येऊन टाकून देतो, है ना. आयदर आपण करतो किंवा आपल्या घरी जे पण हाऊस हेल्प असतात त्यांना आपण हे काम देतो की ताई तुम्ही जाऊन हे जाता जाता कुठेतरी टाकून या. मग ते कुठेतरी टाकून या म्हणजे कुठे जात आहे? ते एखाद्या ओपन प्लॉटवर जातं किंवा रस्त्याच्या किनाऱ्यावर जात आहे किंवा एखादं डस्टबिन असेल आहे त्याच्या खाली नुसतं ठेवलेलं असतं. हेच ते सीन्स आहेत, बरोबर. आणि त्याच रस्त्याच्या बाजूनी जायला आपल्यालाही तेवढंच घाण वाटतं. आपण लगेच रुमाल नाकावर बांधतो आणि जातो तिकडनं की नाही वास येतोय तिकडे. किंवा पुष्कळ लोक तर रूटही चेंज करतात की अरे तिकडे नेहमी कचरा पडलेला असतो, मला त्या रस्त्याने जायचं नाही आहे, छान तयार होऊन जातो मी दुसऱ्या रस्त्याने जाईल. पण मुळात हा कचरा येतो कुठून? आपल्याच कडून येतो, आपल्याच घरातून येतो. काही स्टॅटिस्टिक्स तुम्हाला सांगू इच्छिते, याच्यावर चर्चा पण करू आपण. काही नंबर्स आहेत त्याच्यामध्ये की आज भारतामध्ये कचरा किती जनरेट होतो आहे तर 1,50,000 टन पर डे कचरा निघतो आहे. त्यातला पण जर पर हेड विचार केला म्हणजे आपण प्रत्येक व्यक्ती 0.2 to 0.6 kg पर पर्सन पर डे, म्हणजे आपण साधारण अर्धा किलो रोजच कचरा जनरेट करतोय. शहरी भागामध्ये कचऱ्याचं प्रमाण जास्त आहे ॲज कम्पेअर टू रुरल एरियाज. कारण अजूनही काही इंटिरियर गावांमध्ये ओला कचरा जर निघाला तर तो झाडाच्या खाली कुठे कुडला जातो किंवा गड्ड्यात टाकला जातो. हा जितका पण कचरा निघतो आहे त्यातला फक्त 30% सेग्रिगेटेड आहे भारतात, अख्ख्या भारतात फक्त 30%. आणि त्यातही 70%च कलेक्ट केला जातो पूर्ण भारतातनं आणि त्या कलेक्टेड मधला पण फक्त 25% ट्रीट केला जातो. आता हे ट्रीट म्हणजे काय? एक सांगते तुम्हाला, ही जी कचरा घेऊन जाण्याची पद्धत आहे त्याला आपण इंग्लिश भाषेत मॅनेजमेंट म्हणतोय, वेस्ट मॅनेजमेंट. तर या वेस्ट मॅनेजमेंटच्या मुळात 5 स्टेप असतात. मी याच्याकरता सायंटिफिक सांगते कारण कुठे ना कुठे तुमची जर इच्छा असेल या विषयात काम करायची तुम्हाला हे काही सायंटिफिक शब्द माहिती असले पाहिजे. सगळ्यात पहिला म्हणजे सेग्रिगेशन, मग दुसरा येतं स्टोरेज, म्हणजे जो आपण डस्टबिनमध्ये कचरा स्टोअर करतो आहे. मग नेक्स्ट येतं त्याचं कलेक्शन म्हणजे संकलन. नंतर येतं ट्रान्सपोर्टेशन, जी गाडी येऊन कचरा घेऊन जाते, ट्रान्सपोर्टेशन. आणि सगळ्यात शेवटचं येतं ट्रीटमेंट अँड डिस्पोजल म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट. तर या 5 टर्म्स पैकी पहा, सगळ्यात शेवटी म्हटलंय की 25%च कचरा आहे जो ऍक्च्युली ट्रीट केला जातो आहे. 75% भारतातला कचरा असाच पडलेला आहे डंपयार्ड्समध्ये किंवा पुष्कळ डंपयार्डपर्यंत पोहोचला पण नाही. काही अर्धवट विकसित झालेली जी गावं आहेत त्या आम्ही काही गावांमध्ये व्हिजिट केलं, त्यावेळेला असं लक्षात आलं की इथे कचऱ्याबद्दल अवेअरनेस तर बिलकुल नाही आहे आणि अक्षरशः प्रत्येका गल्लीत कोपऱ्या कोपऱ्यात कचरा पडलेला असतो. एक गाव स्पेसिफिक असं वेळ ठरवली आहे संध्याकाळची की संध्याकाळी 5 ते 7च्या मध्ये प्रत्येक जण आपल्या घरातला कचरा घराच्या बाहेर येऊन जाळेल. रोज संध्याकाळी त्या गावामध्ये कचरा जाळला जातो आणि त्याचा रिझल्ट हेल्थवर दिसतो आहे, आरोग्यावर दिसतो आहे. प्रत्येका घरामध्ये कोणाला सर्दी झाली आहे, खोकला झालाय, कोणाला काही दुसरा आजार झालेला आहे, ती त्या गावाची परिस्थिती आहे. हे तर एकच सांगते, असे कित्येक गावं असतील आहेत, शहरं पण असतील आहेत.
हा जो 1,50,000 टन हा जो कचरा म्हणते हा मिक्स वेस्ट आहे सगळं. म्हणजे याच्यामध्ये पेपर येतं, प्लास्टिक येतं, भाजीपाला, सगळ्या प्रकारचा कचरा येतो. आता याच्यातनं मी एका मायन्यूट पार्टकडे घेऊन जाते तुम्हाला. किती लोकांच्या घरात दुधाचं पाकिट येतं, कुठल्याही कंपनीचं राहून जातं. दुधाचं पाकिट घरात येतं, ते पाकिट आपण कापतो आणि मग आपण दूध त्याला तापवायला ठेवतो. कापण्याची सगळ्यात कॉमन पद्धत कोणती असते? आपण तिरपं कापतो, म्हणजे कॉर्नर कट करतो. आता त्याच्याबद्दल अवेअरनेस सुरू झालाय की आपण स्ट्रिप कट करायला पाहिजे, हॉरिझॉन्टल आडवा कट करायला पाहिजे, कॉर्नर्स नाही करायला पाहिजे. पण अजूनही ऑन अन ॲव्हरेज ते असे तिरपे कॉर्नर्सच कट केल्या जातात, फक्त दुधाच्या पाकिटाचे नाही. तर आपण जो पण किराणा आणतोय घरात तो प्रत्येक किराणा आपण असाच कापतो. इव्हन चिप्सचंही पॅकेट आपण असंच कट करतो. कोणी अंदाज सांगू शकेल का मला की हे कॉर्नर्स एका दिवसाला भारतात किती जनरेट होत असतील? अंदाज? एनी फिगर, अंदाज आहे, अप्रॉक्सिमेशन? 50-60 लाख. बरं, अजून कोणी? फक्त एक तुझे कॉर्नर्स आहे ना. मगाशी काकांनी छान एक्झाम्पल सांगितलं की प्रत्येकच जण विचार करतोय की दूध दिल्या जाईल पण म्हणून ते पाणीच घालतात त्याच्यात, तर त्या गाभाऱ्यात पूर्ण पाणी भरतं. तशीच ही परिस्थिती आहे. प्रत्येकच जण आपण विचार करतो एक कॉर्नरच तर आहे. आज भारतामध्ये प्रति दिवस 1,00,000 मेट्रिक टन ते फक्त कॉर्नर्स निघतायत. 1,00,000 मेट्रिक टन. आणि ते कॉर्नर्स डस्टबिनपर्यंत जात आहेत का? नाही. मुळात आपला रोजचाच कचरा सेग्रिगेट होत नाहीये, तर विचार करा आपल्या एवढ्या भल्या मोठ्या कचऱ्यातून ते कॉर्नर्स सेग्रिगेट कसे होतील? नाही होत. सगळ्यात कॉमन म्हणजे कॉर्नर कट केल्या आपला सिंकमध्ये तो कॉर्नर चालला जातो आणि नालीतून तो वाहून पुढे जातो. असे 1,00,000 मेट्रिक टन आहे. थोडं कंपोजिशन पाहूया. हे साधारण कंपोजिशन आपल्या घरात दिसतं की मॅक्झिमम ओला कचरा येतो, मग पेपर आहे, मग प्लॅस्टिक आहे, मग काही प्रमाणात मेडिकल वेस्ट पण निघतं, ज्याला आपण आजकाल डोमेस्टिक हजार्डस वेस्ट म्हणतो, घरेलू हानिकारक कचरा. या कंपोजिशन मध्ये एक सगळ्यात मायन्यूट भाग आहे ज्याच्यावर मी आता भर देणार आहे, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट. इलेक्ट्रॉनिक वेस्ट आज वाढलेला आहे. खरं तर गेल्या 10 वर्षातच ते वाढत गेलेलं आहे. या इलेक्ट्रॉनिक वेस्ट काय होत असेल पुढे? कोणी सांगू शकेल का? याची जर्नी काय असेल? घरात पडून राहतो, अगदी बरोबर आहे. अजूनही जुने मोबाईल फोन्स किंवा इयरफोन्स कुठेतरी कपाटाच्या कोपऱ्यात पडलेलं असेल. एक तर ते घरात साचून राहतं, किंवा खूपच त्याचा कंटाळा आला तर आपण सरळ हेडफोन्स आणि वायर्स घेतो आणि कचऱ्यात टाकून देतो. कचऱ्यात गेल्यावरही प्रॉब्लेम येणारच आहे. आता याची पुढची जर्नी मी सांगते काय होते. आपण विचार करतो ई वेस्ट घरातून काढायचा आहे, मग एखाद्या रद्दीवाल्याला कॉन्टॅक्ट करतो. रद्दीवाला येऊन ते ई वेस्ट सगळं घेऊन जातो, भंगार म्हणून विकून घेऊन जातो. पण जितकं पण ई वेस्ट आपण स्क्रॅप डीलर्सला देतो आहे त्यातला 90% ई वेस्ट आज इलिगली हँडल होत आहे. अवैध परिस्थितीत ते हँडल केल्या जात आहे. कसं? तर शहराच्या किंवा गावाच्या बाहेर एखादी छोटी वस्ती असते, त्या वस्तीच्या मागच्या अंगणात मोठे ड्रम्स ठेवले असतात. त्या ड्रम मध्ये एकत्रित हे सगळं इलेक्ट्रॉनिक वेस्ट जाळल्या जातं आणि त्याच्यातनं वेगवेगळे धातू एक्स्ट्रॅक्ट केले जातात. त्याच्यामध्ये कॉपर वगैरे आहे, हे तर माहिती आहे आपल्याला. गोल्ड पण आहे, सिल्वर पण आहे, काही प्रमाणात प्लॅटिनम पण आहे. आपल्याला माहिती आहे आपले चिप्स म्हणा किंवा मदरबोर्ड इतकं बारीक स्ट्रक्चर असतं, त्याच्यावरून ते मेटल्स एक्स्ट्रॅक्ट करणं ते आपल्यासारख्यांचं काम नाही आहे. मग ते कामं कोण करतात? लहान मुलं करतात. आपल्याला आजवर हे माहिती होतं की फटाके बनवण्यामध्ये लहान मुलांचा म्हणजे काइंड ऑफ उपयोगच केला जायचा, ते बारूद वगैरे भरण्यात. पण आता हा नवीन बिझनेस सुरू झाला आहे. इलेक्ट्रॉनिक वेस्ट मधनं मेटल्स किंवा वायर्स एक्स्ट्रॅक्ट करायला पण त्यांचा उपयोग केला जातो. म्हणजे दादांनी सांगितलं त्याप्रमाणे देशातल्या कुठल्या तरी वस्तीच्या मॅक्झिमम वस्त्यांमध्ये हाही प्रकार चालत असेल आहे की वेस्ट पिकर्स ते सगळं कलेक्ट करून आणतात आणि कुठेतरी एखाद्या घमेल्यामध्ये जाळतात आणि त्यातनं एक्स्ट्रॅक्ट करतात.
आहे फार मायन्यूट गोष्ट ई वेस्ट, पण बघा कुठे कुठे पोहोचते. असाच जर विचार केला तर बाकी पण वेस्टचे प्रकार आहेत. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही एक छोटीशी डायग्राम दिली आहे. त्याच्यातही तेच आहे, सेग्रिगेशन, स्टोरेज, कलेक्शन, ट्रान्सपोर्टेशन, ट्रीटमेंट अँड डिस्पोजल. आता